केवळ भारतातच नाही तर जगभरात विश्वासाचा आणि प्रामाणिकतेचं प्रतीक मानला जाणारा टाटा उद्योग समूह, जो जगातील 100पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे आणि यांच्याकडे विविध क्षेत्रामधील नामांकित कंपन्या आहे आणि त्या उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्या माध्यमातून लाखो लोकांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देऊन त्यांना वास्तव्यात आणतात. त्यात आणखी भर घालण्यासाठी या समूहाने आपल्या नवीन कंपनीचा आय पी आणला आहे व त्याची लिस्टिंगसुद्धा झाली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, भारतातील टॉप 3मध्ये कार्यरत असणारी NBFC कंपनी आणि प्रमुख रेटिंग एजन्सी करून सर्वोच्च AAA रेटिंग मिळालेली टाटा कॅपिटल लिमिटेड ही टाटा समूहाची प्रमुख फायनान्शियल कंपनी असून ती RBIने वर्गीकृत केलेल्या अप्पर लेअरमधील नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. या कंपनीची मुख्य हिस्सेदारी 2 नामांकित कंपन्याकडे आहे. त्यामध्ये टाटा सन्स यांच्याकडे 88.60 तर IFC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीकडे 1.80 एवढा हिस्सा आहे. टाटा कॅपिटल ही अप्पर लेअरमध्ये समाविष्ट झाल्यामुळे RBIच्या नियमानुसार कंपनीला सप्टेंबर 2025 शेअर बाजारमध्ये सूचीबद्ध म्हणजेच लिस्टिंग होणे अनिवार्य होते. त्यामुळे या कंपनीचा IPO आलेला ही गोष्ट या कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कारण या कंपनीला पैशाची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नव्हती, तरीसुद्धा RBIच्या नियमामुळे या कंपनीला शेअर बाजारमध्ये लिस्टिंग करणे अनिवार्य होते, म्हणून या कंपनीचा IPO आलेला आहे. मित्रांनो, ही कंपनी 13 ऑक्टोबरला लिस्टिंग झाली आणि या कंपनीचा IPO हा 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या 3 दिवसासाठी चालू होता. त्यामध्ये या IPOची साईज होती 15,512 कोटी रुपीज. तर या कंपनीचा एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जो आहे तर 1,39,783 कोटी रुपये एवढा आहे. टाटा कॅपिटलच्या IPOमध्ये एकूण 47.58 कोटी शेअर्सची विक्री केली आहे. त्यामध्ये 21 कोटी नवीन शेअर्स तर ऑफर फॉर सेल्समध्ये 26.58 कोटीचे शेअर्स विकले गेले. तर ऑफर फॉर सेल्समध्ये कंपनी आपली स्वतःची भागीदारी कमी करते. तर यामध्ये टाटा सन्सने आपले स्वतःचे 23 कोटी शेअर्स विकले तर IFCने 3.58 कोटी शेअर्सची विक्री केली आहे. मित्रांनो, आता बघूया टाटा कॅपिटल या कंपनीच्या सर्व्हिस आणि प्रॉडक्टबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती. टाटा कॅपिटल आणि तिच्या उपकंपन्या या रिटेल, कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल ग्राहकासाठी विविध प्रकारच्या वित्तीय सेवा पुरवतात. या सेवांमधून कंपनीने स्वतःचा एक मजबूत आणि विश्वासार्ह ब्रँड तयार केलेला आहे. मित्रांनो, सर्वात आधी कन्झ्युमर लोनबद्दल बोलूया. ही कंपनी आपल्या ग्राहकांना कर्जसेवा कशा प्रकारे उपलब्ध करून देते. तर प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं नवीन घर, जिथे आपली माणसं आपले हसरे क्षण आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची आठवण साठवली असते. पण या स्वप्नापर्यंत पोहोचणे नेहमीच सोपं नसतं. कधी पैशाचा प्रश्न, तर कधी बँकेची कटकट, तर कधी वेळेचा अभाव. या सर्व गोष्टी लक्षात घेता टाटा कॅपिटल आपल्या ग्राहकांना गृहकर्ज कमी वेळेत आणि अल्पशा व्याजदरात उपलब्ध करून देते, जेणेकरून आपल्या स्वप्नातील घर पूर्ण होईल. त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला लगेच पूर्ण कराव्या लागतात. त्यामध्ये वैद्यकीय खर्च, घरातील एखादी नवीन वस्तू घ्यायची असते, तर कधी मुलाचं शिक्षण, तर कधी प्रवासातील स्वप्न, तर कधी काही अनपेक्षित खर्च अचानक समोर येतात. अशा वेळेस आपल्याला वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक लोनसुद्धा ही कंपनी लवकरात लवकर उपलब्ध करून देते. आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, स्वतःची नवीन सुंदर गाडी असावी, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाटा कॅपिटल देते सोपा आणि जलद वाहन कर्ज, ज्यामध्ये आपल्या स्वप्नातली गाडी आपण लगेच वेळेवर आपल्या सोयीनुसार घेऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी व त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीसाठी मदतीचा हात म्हणून शिकत असताना आवश्यक असलेले ट्युशन फीज, राहण्यासाठी हॉस्टेल खर्च, त्याचबरोबर पुस्तके आणि इत्यादी शैक्षणिक वस्तू व बाहेर देशातील उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले प्रत्येक खर्च व त्यासाठी लागणारा पैसा, या सर्वांसाठी ही कंपनी एज्युकेशन लोन म्हणून उपलब्ध करून देते, जेणेकरून आपल्या शिक्षणामध्ये व उच्च शिक्षणाच्या डिग्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी ही आपल्याला एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करते. मालमत्तेच्या आधारे आवश्यक कामाकरता आपली मालमत्ता गहाण ठेवून ही कंपनी आपल्याला आवश्यकतेनुसार लवकरात लवकर पैसा उपलब्ध करून देते. त्याबद्दल ही कंपनी चांगल्या प्रकारे सर्व्हिस मार्केटमध्ये आपल्या ग्राहकांना देताना या ठिकाणी दिसून येत आहे. कर्जाव्यतिरिक्त टाटा कॅपिटल इतर काही खास वित्तीय सेवा पुरवते, ज्यामध्ये संपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण वेल्थ मॅनेजमेंट म्हणतो. तर यामध्ये घरातील आवश्यक गरजा, ज्यामध्ये मुलाचे शिक्षण, निवृत्तीनंतर आवश्यक असलेले जीवन खर्च आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक, ज्यामध्ये इक्विटी, म्युच्युअल फंड अशा प्रॉपर्टी अशा ठिकाणी योग्य गुंतवणुकीचा सल्ला ही कंपनीच्या मार्फत दिला जाते. त्यानंतर मेडिकल विमा, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुमचं आर्थिक भविष्य कसं सुरक्षित करता येईल या सर्व गोष्टीच्या व्यवस्थापनासाठी तज्ज्ञाच्या मार्फत, या कंपनीच्या मार्फत तुम्हाला एक सल्ला दिला जातो. त्यानंतर क्लीनटेक फायनान्स म्हणजेच अक्षय ऊर्जा आणि टिकाऊ पायाभूत प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करून ग्रीन इकॉनॉमीला चालना देण्याचं काम ही कंपनी या ठिकाणी करते. त्यानंतर ही कंपनी विलिनीकरण आणि अधिग्रहणसुद्धा करते.
यामध्ये जेव्हा 2 कंपन्या एकत्र येतात आणि आपला व्यवसाय, संपत्ती आणि आपलं कौशल्य एकत्र करून एक नवीन मजबूत कंपनी तयार करतात. कारण जेव्हा 2 सामर्थ्यवान संस्था एकत्र येतात, तेव्हा निर्माण होतो तो एक नवा अध्याय, जो देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची देतो. विलिनीकरण आणि अधिग्रहणामुळे कंपन्यांचा खूप फायदा होतो आणि त्यामध्ये बाजारपेठेतील वाटा हा चांगल्या प्रकारे मिळतो त्यांना आणि त्याचबरोबर स्पर्धक कमी होतात आणि नवीन तंत्रज्ञानाची ताकद व अनुभव त्यांना मिळतो. टाटा कॅपिटल आणि एसबीआय कार्डच्या यांच्या भागीदारीमुळे सुरू झालेले टाटा कार्ड ग्राहकासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पेमेंट सोल्युशन सध्या सोप्या आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध झाले आहे. त्यामुळे काय लहान सहान गरजा ज्या आहे लगेच पूर्ण होतात, ज्याला आपण क्रेडिट कार्ड असे म्हणतो. थोडक्यात सांगायचं झालं तर टाटा कॅपिटल ही एक फुल सर्व्हिस फायनान्शियल कंपनी आहे, जी कर्ज, गुंतवणूक, संपत्ती व्यवस्थापन आणि टिकाऊ विकास अशा प्रत्येक क्षेत्रात आपली मजबूत उपस्थिती ठेवते. टाटा समूहाच्या विश्वासार्हतेमुळे ही कंपनी भारतीय वित्तीय क्षेत्रात स्थिर आणि जबाबदार एनबीएफसी म्हणून उभी आहे. मित्रांनो, आता बघूया टाटा कॅपिटल लिमिटेड या कंपनीचं व्यवसायाचं स्वरूप नेमकं कसं आहे ते. तर टाटा कॅपिटल ही कंपनी फिजिकल आणि डिजिटल यांचा संगम करून एका अत्याधुनिक मॉडेलवर काम करते. म्हणजे कंपनी आपल्या ग्राहकापर्यंत दोन्ही माध्यमातून पोहोचते, प्रत्यक्ष शाखाद्वारे आणि अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे. या कंपनीचे देशभरात 1500हून अधिक शाखाचे मजबूत नेटवर्क. यामध्ये टाटा कॅपिटल ग्राहकांना जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी ओळखली जाते. कर्ज मंजुरीपासून ते गुंतवणुकीच्या सल्ल्यापर्यंत प्रत्येक सेवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक कार्यक्षम करण्यात आलेली आहे. या कंपनीने अलीकडेच टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड सोबत विलिनीकरण केलेले आहे. या विलिनीकरणामुळे कंपनीचा वाहन वित्त पुरवठा म्हणजेच व्हेकल लोन या क्षेत्रात स्थान आणखी मजबूत झालं आहे आणि टाटा कॅपिटल आता भारतातील सर्वात मोठ्या वाहन वित्तीय कंपन्यांपैकी एक बनलेली आहे. मर्जरमुळे यांना टाटा मोटरचा जो काही कस्टमर बेस होता तो एकदम पूर्ण मिळाल्यामुळे या व्हेकल लोन क्षेत्रात त्याचं स्थान आणखी मजबूत झालं आहे. टाटा समूहाच्या मजबूत पाया आणि व्यवस्थापनामुळे टाटा कॅपिटलचा आज भारतीय वित्तीय बाजारात एक अत्यंत महत्त्वाची, वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह एनबीएफसी म्हणून उभी आहे. कंपनीचा फोकस आहे की ग्राहकाचं समाधान, प्रत्येक व्यवहार हा पारदर्शक असावा आणि टिकाऊ असा, म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येते. थोडक्यात सांगायचं झालं तर टाटा कॅपिटल लिमिटेड ही पारंपरिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं उत्तम मिश्रण असलेली एनबीएफसी आहे, जी देशभरात लाखो ग्राहकांना आर्थिक प्रगतीचा मजबूत हात देत आहे. आता थोडक्यात आपण या चार्टवर थोडीशी याच्याबद्दल माहिती बघूया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा 13 ऑक्टोबरला ज्या दिवशी लिस्टिंग झाली होती त्या दिवशी ओपनिंग प्राइस होती 330 रुपयाला. तर या दिवसचा जो हाय होता 333 रुपयापर्यंत या दिवशी आपल्याला लिस्टिंगच्या दिवशी पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 14 ऑक्टोबरला थोडंसं सेलिंग प्रेशर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण अपेक्षित होतं की या ठिकाणी IPO लिस्टिंगच्या दिवशी चांगल्या प्राईसमध्ये ओपन व्हायला पाहिजे होता, परंतु तशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं मोमेंटम नसल्यामुळे या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आपल्याला दुसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. त्यामुळे या दिवशी आपल्याला थोडंसं सेलिंग प्रेशर या ठिकाणी दिसून आलं. परंतु त्यांच्या नेक्स्ट थर्ड डेला म्हणजेच 15 ऑक्टोबरला पुन्हा यामध्ये रिकव्हरी होऊन मार्केट यामध्ये बघू शकता तुम्ही 335 ते 336 पर्यंत यामध्ये आपल्याला हाय, जी या टाटा कॅपिटलचा जो हाय आहे, हाय प्राईस जी आहे ती आपल्याला 335 पर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. या दिवसची हाय प्राईस किती आहे, हे 335 पर्यंत या ठिकाणी पाहायला मिळालं. तर आत्तापर्यंतचा हा जो या लो जो तयार झालेला आहे याचा हा 320 पर्यंत या ठिकाणी आपल्याला या प्राईसचा लो पाहायला मिळाला, 320. तर यामध्ये आणखी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळते. कारण सध्याच ही लिस्टिंग झाली असल्यामुळे आता सध्या 3 महिन्यापर्यंत, म्हणजेच क्वार्टरली 3 महिन्याचे जे क्वार्टरली रिझल्ट येतात ते रिझल्ट येईपर्यंत सध्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जास्त प्रमाणात तेजी किंवा मंदी पाहायला मिळणार नाही. कारण जेव्हाही 3 महिन्याच्या नंतर जेव्हा क्वार्टरली 3 महिन्याचे रिझल्ट या कंपनीचे डिक्लेअर होतात, त्यामध्ये या कंपनीनं आत्तापर्यंत या पैशापासून कशाप्रकारे आपला बिझनेस, आपला व्यवसाय कशाप्रकारे वाढवला आणि बाकीचे जे कर्ज वगैरे कशाप्रकारे कमी केले, जेव्हा याच्यामध्ये डिक्लेअर होतील तेव्हा या स्टॉकमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची तेजी पाहायला मिळेल. त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने थोडंसं यामध्ये विचार करू शकता. कारण ही कंपनी RBIने वर्गीकृत केले असल्यामुळे ही कंपनी लिस्टिंग झालेली आहे. या कंपनीला कुठल्याही प्रकारची पैशाची आवश्यकता नव्हती, परंतु RBIच्या नियमामुळे ही स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाली असल्यामुळे ही निश्चितच चांगल्या प्रकारचा एक बिझनेस तयार करणार आहे आणि त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं तेजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर बघूया येत्या दिवसामध्ये आपल्याला किती रुपयापर्यंत टार्गेट पाहायला मिळते आणि तुमच्या या स्टॉकबद्दल काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.